नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मंगळागौरी विशेष भागामध्ये आता काव्या आणि नंदिनी यांची पहिली मंगळागौर असते। तेव्हा आता मालिनीसमोर तर आता हे डिहोचे सत्य आलेले असते, परंतु आता काव्या आणि नंदिनी यांनी मालिनीला वचन दिलेलं असतं की हे बघा आई, तुम्ही काही काळजी करू नका, आमचा डिहोस नाही होणार। कारण हे फक्त आम्ही एक नाटक केलं होतं, आमच्यामध्ये असं काही नाही असे मात्र आता दोघेही खोटं बोलतात। आणि आई, आपली मंगळागौरीचे जे काही कार्यक्रम आहे तर तो आपल्याला दणक्यात साजरा करायचा आहे। कारण आई हे बघा, माझी आणि काव्याची पहिलीच मंगळागौर आहे, तर ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचा अगदी जो काही तयारी आपल्याला करायची आहे तर ती आम्हाला सांगा आणि आपण अगदी धूमधडाक्यात ही मंगळागौरी साजरी करूयात। तेव्हा आता नंदिनी आणि काव्याचं हे बोलणं ऐकून मालिनी खुश होते आणि मालिनी म्हणते की बरं ठीक आहे आणि चला तर आता तयारीला लागूयात। आणि तेव्हा पार्थ आणि जीवा आहे तर ते मात्र इतके खुश होतात, कारण मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी नंदिनी आणि काव्याने मालिनीला वचन दिलेलं असतं की आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। जे आता काव्य म्हणते की मी पार्थबरोबर अगदी सुखाने संसार करणार आहे, तर नंदिनीसुद्धा म्हणते की हो, मी सुद्धा जीवाबरोबर सुखाने संसार करणार आहे। तेव्हा आता मालिनी खूपच खुश होते आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी मात्र नंदिनी आणि काव्या एकत्र येऊन आता जीवा आणि पार्थचा स्वीकार करतात आणि देशमुखांच्या घरातील ही जी मंगळागौर आहे तर ती धूमधडाक्यात साजरी होते। तेव्हा आता मंगळागौरीच्या दिवशी मात्र आता हा डिहोचं जे काही आता सत्य आहे तर त्या सत्याचा अगदी नायनाट होऊन शेवटी काव्या आणि नंदिनी यांनी परत एकत्र येण्याचा जो निर्णय घेतलेला असतो। तेव्हा आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या काव्या आणि नंदिनी, जीवा, पार्थ यांचं जे काही प्रेम आहे तर त्या प्रेमाच्या सरी कशा बरसतात आणि मंगळागौरीच्या दिवशी मात्र ही नाती कशी एकत्र येतात हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।